फक्त आणि फक्त 37 धावा धावपलकर जोडले होते. 38 धावांचं लक्ष्य निर्धारित 5 षटकांमध्ये त्यांच्या समोर होतं आणि त्या 38 धावा त्यांना धावपलकर लावता आल्या नव्हत्या आणि त्या सामन्यामध्ये निश्चितच आपण पाहिलं बोरगाव संघ निश्चितच विजयी झाला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना कोरावळे वर्सेस शास्त्रीनगर अगदी अल्पावधीत तुमच्या भेटीला इकडे मत तयार आहे. आपण पाहू शकता शास्त्रीनगर संघ इथे मात्र क्षेत्ररक्षण करत आहे आणि फलंदाजीसाठी कोरावळे संघाकडून तुकाराम आणि मिलिंद ही सलामीची जोडी. द गेम इज ऑल सेट. पहिला चेंडू पायांमध्ये ठेवलाय. लेग बिग 4 विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. पहिल्या चेंडूवर विथ दी ग्रेट कंट्रोल हा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. आपण पाहू शकता काशीनाथ नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर अशा पद्धतीची अचूकता असेल, अशा पद्धतीचं नियंत्रण असेल तर खऱ्या अर्थाने गोलंदाज म्हणून तुमच्यामध्ये किती क्षमता आहे याचा अंदाज सर्वांना खऱ्या अर्थाने येत असतो. त्याचे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या निश्चितच अगदी नजीक तैनात झालेले आपण पाहू शकता. मिड विकेट आहे आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू समोर ठेवलाय. 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडूला ते मात्र धाडलं जात आहे. सीमा पार चौकार. मात्र आपण पहिली तुकारामच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. दुसऱ्या चेंडूचा सामना करत असताना पहिला चेंडू पायांमध्ये होता, दुसरा चेंडू समोर होता. ज्युस्ती अफवाली होती आणि त्याचा पुरेपूर इथे मात्र कर्पूस समाचार घेतला गेला. एक चौकार याच्या बॅटमधून इथे मात्र आलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 4. हा चेंडू यावेळेस उजव्या एष्टीच्या बाहेर आहे. पंच कोणत्याही पद्धतीने टचमच झाले नाहीत म्हणजे निश्चितच हा चेंडू व्हॅलिड आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची फेक झाली काशीनाथच्या माध्यमातून. सुरुवात निर्धावनी झाली होती, त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर निर्धाव आणि यानंतर पुन्हा एखादा चौकार येईल का धावफलक ज्या पद्धतीने आपल्याला सूचित करतं. इथे हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी करतोय. एक धाव धावपलकर जोडली गेली. दुसरीसाठी जातील. पाहता पाहता चेंडू निश्चितच सीमारेषेच्या लगत गेला होता आणि सीमारेषेच्या अंतर्गत चांगलं क्षेत्ररक्षण झालं. जिकडे एक धाव खऱ्या अर्थाने हवी होती तिकडे 2 धावा या धावपलकर जोडण्याची संधी फलंदाजांना 3 धावा धावपलकर जोडण्याची संधी फलंदाजांना दिली जाते आणि या 3 धावांच्या मदतीने धावपलक आपण पाहू शकाल तर या बेस 70ची आठवण करून देत असताना 7 धावा या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. हे मैदान अतिशय प्रशस्त अशा पद्धतीचं मैदान आहे. कोणत्या पद्धतीचा अडथळा या मैदानामध्ये नाही आणि हिरवळ सर्वीकडे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार काशीनाथ. हा चेंडू यावेळेस फुल लेंथ आहे. वाईड यॉर्करचा इथे मात्र वापर केला गेला आणि आपल्या भात्यातील सर्वोच्च अस्त्र इथे मात्र या काशीनाथले काढला असं म्हणायला हरकत नाही. निर्धाव चेंडूची सांगता याही बेस मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव तर 2 चेंडूंवर 7 धावा आलेल्या आहेत. या बेसचा हा फटका अप्रतिम आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजारा. कव्हर पॉइंट सीमारेषे पलीकडे चेंडू. या बेस दर्जेदार चौकार. तर 3 चेंडू निर्धाव होते, 2 चौकार आले, 1 तिहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा या बेस धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी खऱ्या अर्थाने राहिली, गोलंदाजी तितकी चांगली राहिली. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुम्ही 11 धावा देत असाल तर ते षटक तितकं महाग नाही आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याची मुभा फलंदाजांना असते आणि तो दृष्टिकोनी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना आपल्याला पाहायला मिळतो. 11 धावा धावपलकर आले आणि 3 चेंडू निर्धाव आले होते. उर्वरित 3 चेंडूंवर 11 धावा इथे मात्र धावपलकर जोडल्या गेल्या. क्रमांक 2 साठी देवीदास नावाचा गोलंदाज वापरला जाईल. समालोचन कक्षाकडून गोलंदाजी त्याला मात्र करावी लागेल. गोलंदाज तयार. हा चेंडू पडल्यानंतर निश्चितच शपल क्रॉस होऊन खेळून काढल्या. झेल घेण्याची संधी आहे का? अप्रतिमरित्या झेल टिपला गेला.
प्रथम सत्रात फलंदाजी करत असणाऱ्या फ्रेंडशिप कोरावळे या संघाला लागलेला पहिला हादरा. महत्वाच्या आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाकडून खऱ्या अर्थाने शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात असलेले आपण पाहू शकता. या अगोदर चांगली फलंदाजी ज्या फलंदाजाची राहिली होती त्या फलंदाजाला झेलबादच्या रूपाने बाद होऊन परतावं लागतं. कष्टही मिटणारं फार प्रेरक शक्ती असते जी माणसाची क्षमता तपासत असते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते. इथे मैदानाच्या आतमध्ये चांगले कष्ट करत असताना आपण पाहू शकता देवीदास नावाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवर एक सांघिक श्वयश त्याला मिळालं. हा चेंडू लोअर फुलटॉस आहे. डावी एसटी सोडून निश्चितच चेंडू जाईल. पंच JBL पॅनलचे स्वतः JB जगदीश भागवंत आमच्यापर्यंत पोहोचले आणि हा चेंडू इथे मात्र वाईड घोषित केला गेला. धावपलकावर एकूण धावा 12 अंकित झालेल्या आहेत. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं इथे मात्र हाताळलं जातं. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्याचबरोबर मिड विकेट आणि लॉंग ऑन. यावेळेसचा फटका अप्रतिम आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू जातो. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर आले, फंबल करतात. जिकडे एक धाव हवी होती तिकडे 2 आहेत. तिसरीसाठी जातील का? यावेळेस एकेरी मार्गाने प्रयत्न झाला. फलंदाज इथे मात्र स्लिप झालेत. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद. चौदा धावा या धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि काय झालं मैदानाच्या आतमध्ये? खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण होत्या. तिसरा धाव खेळण्यासाठी निश्चितच मिलिंद याने जास्त फोर्स केला असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज होता, त्याची तितकी इच्छा नव्हती, परंतु मिलिंद मात्र थांबायचे नाव घेत नव्हते आणि यावेळेस खऱ्या अर्थाने त्याच्या विकेटचं पतन झालं. फार महत्वाची विकेट, मोठी विकेट मात्र सांघिक श्रेयश मिळालं खऱ्या अर्थाने शास्त्रीनगर या संघाला. मित्रांनो, जीवन असो वा क्रिकेट, अतिघाई नेहमी माणसाला संकटात नेत असते आणि मैदानाच्या आतमध्ये तसंच काय झालं पाहायचं. यानंतर ही बिनीची जोडी असेल, कारण आकाश आणि त्याच्या साथीने रोशन. आकाशाची फलंदाज बऱ्याचदा मी पाहिलेली आहे, फलंदाजी बऱ्याचदा पाहिली आहे. निश्चितच फार तंत्रशुद्ध फटके ज्याच्या बॅटमधून निश्चितच आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. यावेळेस कशा पद्धतीने फलंदाजी असेल? स्ट्रायकिंग एंडला रोशन. पहिला चेंडू आहे. यावेळेस चेंडूला उडवले, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. अक्षय कोणत्या पद्धतीने चूक करत नाही. यावेळेस अप्रतिमरित्या झेल घेतला गेला. फलंदाज बाद. त्या षटकाचा विचार केला तर मित्रांनो एकही गडी बाद झाला नव्हता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर त्या 11 धावा आल्या होत्या, एकही गडी बाद झाला नव्हता. जे पण 3 गडी बाद झालेत ते निश्चितच या षटकामध्ये बाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर झेलबादच्या रूपाने गडी बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवर धावबादच्या रूपाने बाद झाला आणि त्यानंतर एक गडी आता झेलबादच्या रूपाने बाद झालेला पाहायला मिळतो. इन बिटवीन एक वाईट चेंडू आला होता म्हणून विकेट हॅट्रिक झाली नाही. गोलंदाज तयार. फक्त आणि फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. अकॉर्डिंग टू दिस सिच्युएशन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चेंडूपाईचा संपर्क आला नाही, परंतु त्याचा अप्रोच चांगला आहे. कारण या अगोदर आपण पाहिलं तुकाराम बाद झाले होते, त्यानंतर मिलिंद बाद झाले, त्यानंतर रोशन बाद झाले आणि आता कुठेतरी निश्चितच फ्रेंडशिप संघाला पार्टनरशिप करावी लागेल, तिची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तो इंटेंट आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचे वेळ आहे मित्रांनो, प्रत्येकाला संधी देत असते. नियती तुम्हाला कधी संधी देईल, कधी तुमची संधी काढून गेली सांगता येत नाही. यावेळेस हा फटका सुद्धा फसलाय. पाहायचे क्षेत्ररक्षक कोणते चेंडूपर्यंत पोहोचतील का?
दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये इथे मात्र चेंडू धावून स्थिरावतो आणि 2 धावा घेण्याची संधी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले ते 16 धावा यावेळेस धावफलक लागलेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. 3 गडी बाद झालेले खऱ्या अर्थाने बॅकफुटला आहे फलंदाजी, परंतु थोडा वेळ इथे मात्र स्वतःसाठी द्यावा लागेल. आकाश सारख्या फलंदाज झाला आणि त्यानंतर मोठे फटके खेळणं मग खऱ्या अर्थाने सोपं होतं. ही खेळपट्टी जर पाहिली खऱ्या अर्थाने खेळाडूंसाठी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. फ्लाईट दिली होती यावेळी चेंडूपैचा चांगला संपर्क नाही, आडव्या बॅटने खेळून काढलाय. अपिश ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू शकतो. यावेळेस 2 धावा या धावफलकावर जोडण्याची संधी पूर्ण केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना आपण यावेळेस पाहू शकता ऑन दी बोर्ड 18 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 18 धावा या धावफलकावर जोडल्या गेलेले. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलक 18 पर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळेल. 9.00 ची धावगती या 2 षटकांमध्ये राखली गेलेली आहे. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. क्रमांक 1 चं षटक काशीनाथच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. 11 धावा त्याने दिले होते. देवीदासने दुसरं षटक हाताळलं का अप्रतिम गोलंदाजी केली. 7 धावा देत 3 गडी बाद झाले खऱ्या अर्थाने. 2 गडी झेलबादच्या रूपाने बाद झाले, 1 गडी धावबादच्या रूपाने बाद झाला. क्रमांक 3 चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज गौरव. आकाश आणि पिंकेश नावाचे 2 फलंदाज उपलब्ध आहेत. गौरव मी तुला आवाज पहिला चेंडू यावेळेस उजेष्टीच्या बाहेर टाकला जातो. गौरव निश्चितच त्याची गौरवशाली कामगिरी बऱ्याचदा आम्ही पाहिलेली आहे. या निश्चितच गोलंदाजाकडे एक वेगळ्या पद्धतीची क्षमता आहे. खऱ्या अर्थाने तितका अनुभव इथे मात्र या क्रिकेटचा नाही, परंतु ज्या ज्या वेळेस संधी मिळते त्या वेळेस त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न गौरवच्या माध्यमातून निश्चितच केला जातो. सामना सुरू करा. निश्चितच ती जी बाईक आहे ती सीमारेषेच्या पलीकडून येत असते मैदानाच्या आतमधून. यावेळेस फटका पासलाय. पाहायचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांचं एक बोट आबाळाकडे. यावेळेस क्रमांक 4चा धक्का लागला कोरावळी या संघाला. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर मार्क असतील, स्टीव्ह असतील, इरफान पठाण, त्याचबरोबर युसुफ पठाण, अलीकडच्या काळाचा विचार केला तर हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, अशा पद्धतीने बंधूंचा जोड्या निश्चितच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. टॉम करन, सॅम करन, मैदानाच्या आतमध्ये सागर आणि त्याच्या साथीने निश्चितच आकाशाला आपण पाहू शकता. आणि ही बिनीची जोडी आहे खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप कोरावळी संघाकडून. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला वळलाय. फटका किती चांगला, 6 धाबा मिळतील इतका चांगला तर नक्कीच आहे. अप्रतिम फटका, दर्जेदार षटकार. तो निघाला होता त्यावेळेस असं वाटलं नव्हतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु चांगलं टायमिंग होतं. पॉवर तितकीच या फटक्यामध्ये जनरेट झाली होती. इथे हा फटका सुद्धा सरळ बॅटने खेळून काढला. झेल घेण्याची संधी नाही. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मस्तक पे दस्तक देणारा चौकार.
8 विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी आकाशाची आतापर्यंत राहिली आहे. पाहायचे आकाशाने आकाशाला गवसणी घालणारे किती फटके त्याच्या बॅटमधून आपण निश्चितच यानंतर पाहतोय. गोलंदाज तयार असेल. गौरव वर्सेस आकाश. हा फटका सुद्धा चांगला आहे. पाहायचे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तर आहेत. डीप मधून त्यांना कव्हर स्वीपर कव्हर मधून यावं लागतं. डीप गली रिजन मध्ये चेंडू अडवला जातो आणि इथे मात्र फेक केली जाते. धावपलकर 2 धाबा घेण्याची संधी हेरली गेली. 30 धाबा यावेळेस या धावपलकर लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला गेलेला कोरावळे संघ आपण पाहिला आणि तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी निश्चितच फलंदाजांची कमबॅक इथे मात्र झालेली आहे. खऱ्या अर्थाने आकाश नावाचा फलंदाज चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 16 धावा इथे मात्र व्यक्तिगतरित्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि धावफलक 30 पर्यंत निश्चितच गेलेले. गौरवला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. यावेळेचा चेंडू इथे मात्र संधी होती. बॅकफुटला येऊन चेंडू इनसाइड दी आउटसाइड दी सर्कल खेळण्याची संधी होती. खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं झालं नसलं तरी 1 धाव या धावपलकडे इकडे मात्र अंकित केली गेली. एका धाब्याने धावपलक 1ने वाढत असताना 31 पर्यंत जाऊन पोहोचलेले. 38 सर्कलच्या डोक्यावरून चेंडू प्लेस करण्याची संधी खऱ्या अर्थाने इथे मात्र हुकली. 1 धाव आली. एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. गौरव तयार. हा चेंडू सुद्धा पहिल्या चेंडूपेक्षा फारच बाहेरची दिशा इथे मात्र दिली जाते आणि या कुठेतरी दिशेवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे ज्या ज्या बेस मी गोलंदाजी करत असताना. आणि निश्चितच ते नियंत्रण मैदानाच्या आतमध्ये गेल्या 2 चेंडूंवर कुठेतरी गमावलं गेलेलं आहे गौरवच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीने त्याच्या विरोधात इथे मात्र फटकेबाजी केलेली आहे निश्चितच आकाश नावाच्या या फलंदाजाने. या षटकातील शेवटचा चेंडू यानंतरचा चेंडू असेल का याही वेळेस एखादा अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला आहे. फक्त आणि फक्त सन्मानजनक पद्धतीने खेळून काढलेला आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले. आरामशीरित्या चेंडू अडवला आणि चेंडू स्वतःकडेच ठेवलाय. दरम्यान 1 धाव घेण्याची संधी इथे मात्र धावपलकावर जोडण्याची होती. ती धावपलक जोडली गेली. अंकित केली जाईल आणि धावपलक आपण पाहू शकाल यावेळेस धावपलकावर धावा झालेल्या आहेत 33 विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स अँड दिस इज द कंप्लीशन ऑफ 3rd ओव्हर. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण चांगल्या पद्धतीने फलंदाजी. आकाशाचे प्रयत्न आतापर्यंत निश्चितच चांगले राहिले आहेत. खेळ म्हटला की मित्रांनो जय आणि पराजय असतो. जय आणि पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत जी आहे ना ती निश्चितच मोजली जाते. मैदानाच्या आतमध्ये ती हिंमत इथे मात्र आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. व्यक्तिगतरित्या त्याचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने सपोर्ट त्याचा या धावपलकाला इथे मात्र मिळालेला आहे. क्रमांक 4चं षटक घेऊन खऱ्या अर्थाने क्रमांक 2चं षटक घेऊन आलेला गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल देविदास. पहिल्या षटकामध्ये त्याने 7 धावा दिल्या होत्या. त्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. हे दुसरं षटक दुसऱ्या स्पेलमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी इकडे राहील कारण समोर ती जी फलंदाजी आहे ना आता मात्र बहरात थोडीफार आलेली आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीला सूर सापडलेला आहे. आकाशच्या माध्यमातून चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेत आणि सागर नावाचा फलंदाज आहे त्याला जर सूर सापडला तर निश्चितच फार मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवता येतील. पाहायचंय व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. गोलंदाज खऱ्या अर्थाने बदलवला जातोय. पाहायचंय कोणत्या नवीन गोलंदाजाकडे गोलंदाजी इथे मात्र सोपवली जाईल. दर्शन नावाचा गोलंदाज आहे ज्याच्याकडे निश्चितच कर्णधाराने हे षटक सोपवलंय. पाहायचे दर्शनची गोलंदाजी यानंतर कशी असेल. दर्शनचं प्रदर्शन कसं राहील खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 3रा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण अनुभवताय. पहिला सामना SM बॉयज संभाजीनगर. दुसरा सामना बोरगाव या 2 संघाने जिंकलेला होता. यानंतर 3रा सामना पाहायचे कशा पद्धतीने असेल. पहिला चेंडू आहे आणि हा चेंडू निश्चितच निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावपलक स्थिर आहे. 33 धावा धावपलकावर सुरुवात चांगली झाली. दर्शनाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पहिलाच इथे मात्र हाताळला गेला. यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी त्याची राहील
डाऊन दी ग्राउंड इथे मात्र चेंडू खेळून काढलेला आहे. फटका चांगला होता, गुड लुकिंग शॉट आहे. फक्त धाव 1 आणि 1 इकडे मात्र मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव धावफलकावर अंकित केली गेली. धावफलक 1 ने वाढत असताना आपण पाहू शकाल. चौतीस धावा धावफलकावर. यावेळेचा फटका किती चांगला आहे पाहायचा आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर हा षटकार. चाळीस धावा धावफलक. हा फटका मैदानाच्या आतमध्ये अप्रतिमरित्या खेळला गेला. सागरच्या माध्यमातून लोअर पुलटॉस होता, त्याला खऱ्या अर्थाने मनगटाची ताकद मैदानाच्या आतमध्ये सागर नावाच्या फलंदाजीची आपल्याला पाहायला मिळाली. षटकार अप्रतिमरित्या ते मात्र त्याने आपल्याला दाखवला आहे. पाहायचं यानंतर फलंदाजी कशी असेल. खऱ्या अर्थाने या मोठ्या फटक्यांची गरज आहे. फ्रेंडशिप कोरावळे संघाच्या या धावफलकाला गोलंदाज तयार असेल. दर्शन यानंतर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार. हा चेंडू इथे मात्र अप्रतिम आहे. यावेळेस निश्चितच जी लाईन आहे चेंडूची ती अप्रतिम आहे. पंचाने निश्चितच ती लाईन पाहिली, पारखली, चाचपली आणि त्यानंतर हा चेंडू इकडे मात्र व्हॅलिड ठरवला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये करत असताना सुटकेचा निश्वास सोडला असेल दर्शन नावाच्या या गोलंदाजाने. धावफलकावर धावांचा विचार केला तर 40 धावा धावफलकावर आहेत. पाहायचं या षटकातील 2 चेंडू, एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसेल का. इथेही उंचावरून खेळायचा होता चेंडू. अलॉंग द ग्राउंड स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने ट्रॅव्हल होतोय. यावेळेस डीपमधून क्षेत्ररक्षक आले. फक्त आणि फक्त 1 धाव जोडण्याची संधी धावफलकावर होती. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही. याचं कारण महत्वाचं असेल की आकाश नावाच्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला निश्चितच आणायचं आहे. पाहायचंय आकाश याच्याकडे आता यानंतर दारोमदार असेल या षटकाला योग्य निरोप देण्याची. कारण या षटकामध्ये 1 षटकार जरी आलाय तरी फक्त आणि फक्त 8च धावा मिळालेल्या आहेत कोरावळे संघाला. पाहायचंय शेवटचा चेंडू कशा पद्धतीने असेल. इथेही मोठा फटका खेळू शकले नाही आकाश. इथे मात्र 1 धाव 22च्या रूपाने अंकित केली जाईल आणि या एका धाब्याने धावफलक 1 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 42 ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स अँड दिस इज द कंप्लीशन ऑफ 4th ओव्हर. शास्त्रीनगर संघ 5वं षटक लवकरात लवकर आपण सुरू करायचंय. वेळेच्या बाबतीत मदत करायची. काही गोष्टी वेळेवर समजतात, काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर समजतात. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज मनी इटसेल्फ. प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. आणि 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर ॲज सून ॲज पॉसिबल सुरू करायचे. 5व्या षटकामध्ये आता आपण हायवे एंड कडून देवदास नावाचा गोलंदाज गोलंदाजी करताना निश्चितच पाहू शकाल. आकाश फलंदाजीसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असेल या धावफलकाला चालना देण्याची. शपल क्रॉस होऊन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर चेंडू लँड होतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिला. बाउंड्री लाईनवर निश्चितच अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणं मित्रांनो तितकं सोपं नसतं. एकतर दुहेरी कसरत असते. खऱ्या अर्थाने चेंडूवर नजर ठेवावी लागते आणि तितकीच नजर बाउंड्री लाईनवर ठेवावी लागते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव या धावफलकावर जोडण्याची संधी होती. 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. मला असं वाटतं फ्रंटलाईन गोलंदाज 5व्या षटकासाठी राखून ठेवलाय. डेथ ओव्हरचं षटक, हाडामारीचं षटक. इथे हा फटका किती मोठा आहे. फटका फसला होता आणि जीवदान मिळालं. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण मित्रांनो तुम्ही करू शकत नाहीत. पाहायचंय आता मात्र पंच कशा पद्धतीने
इकडे आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात. आकाशाला कदाचित बाद व्हावं लागलेलं आहे. कदाचित एस टी रक्षकाने जर थ्रो फेकला नसता तर कोणीही बाद झाला नसता. ती धाव तिकडे मैदानावर अंकित झाली नसती, परंतु थोडीशी घाई झाली एस टी रक्षकाकडून. एक धाव धावपलकर जोडली गेली. धावपलक आपण पाहिले तर 44 पर्यंत इथे मात्र पोहोचलं गेलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाशाला आपण पाहू शकाल. यस डीजे. एखादा मोठा फटका जर आला तर धावपलक 50च्या वर गेले निश्चितच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. आणि 5 षटकांच्या निर्धारित सामन्यामध्ये 50 धावा म्हणजे फर्स्ट माइलस्टोन असतो आणि तो इथे मात्र अचीव करण्यामध्ये सक्सेसफुल ठरेल का फ्रेंडशिप कोरावळी हा संघ. इथे फटका पाहायचंय फसलाय की मोठा आहे. फटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षकाने इथेही चूक केली. कॅचिंग चांगली राहिली नाही. इथे मात्र शास्त्रीनगर संघाची वारंवार इथे मात्र सातत्याने संधी निर्माण केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या संधीचा फारसा उपयोग केला जात नाही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा मानला जातो. संपूर्ण संघाच्या पाठीचा कणा क्षेत्ररक्षक असतो. यावेळेस धावपलक आपण पाहू शकाल तर ते 48 पर्यंत पोहोचले. गोलंदाज तयार. इथे हाही फटका फोर्स करून खेळून काढलेला आहे. तिकडेही आता मात्र काशीनाथच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेला आणि फलंदाज सागर फेल झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. तिथंच 48 पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि या सत्रातील सर्वात शेवटचा चेंडू यानंतर देविदासच्या माध्यमातून इकडे फेकला जाईल. या षटकाचा विचार केला तर मला वाटतं 6 धावा आतापर्यंत त्याच्या षटकामध्ये खर्च झालेल्या असाव्यात. पाहायचं आहे 2 3 4 6 धावा या षटकात खर्च झाल्यात. गोलंदाज तयार. चप्पल क्रॉस होऊन खेळून काढायचा होता. चेंडूपळीचा कोणता संपर्क नाही खऱ्या अर्थाने. यावेळेस एक धाव घेण्याची संधी इथे मात्र टिपली गेली आणि एक धाव धावपलकर जोडली असताना धावपलक 49 पर्यंत जाऊन पोहोचलं. 50 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असणाऱ्या शास्त्रीनगर या संघाला मित्रांनो निश्चितच दुसरं सत्र जोपर्यंत सुरू होते तोपर्यंत जाऊया डीजेच्या माध्यमातून सुरेल संगीत ऐकूया. सरळगाव बी या 2 संघांना विनंती आहे. यानंतर सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण यायचंय.
विराट चषक 2022 और इसके आयोजक है जगदीश जी शंकर भाग्यवंत। और इस टूर्नामेंट का ये पांचवा दिन और पांचवें दिन का ये निर्णायक मुकाबला कोरावला वर्सेस शास्त्री नगर के बीच। और कोरावले टीम ने बल्लेबाजी करके कुल मिलाकर 49 रन बनाए और एक टारगेट रखा है 50 रनों का शास्त्री नगर के सामने। 5 ओवर में 50 रन बनाने होंगे शास्त्री नगर टीम को, तभी इस मुकाबले को अपने बाजू में ले सकेगी शास्त्री नगर। तो कोरावली टीम यहां पर शतरक्षण के लिए तैनात होती हुई अब देख सकते हो एक बड़ा टारगेट यहां पर खड़ा किया है शास्त्री नगर के सामने, जिसे चेस करना कतई आसान नहीं कहा जा सकता। तीस गेंदे और 50 रन ताबड़तोड़ तड़ातड़ बल्लेबाजी करनी होगी शास्त्री नगर के बल्लेबाजों को, तभी इस टारगेट को चेस कर सकेगी शास्त्री नगर टीम और मुकाबले पर एक शानदार जीत दर्ज कर सकेगी शास्त्री नगर टीम कोरावली टीम के विरुद्ध। तो यहाँ पर शतरंज की बिछा दी गई है। राजा प्यादे वजीर सब अपनी अपनी जगह आप देख सकते हो। शतरक्षण पावर प्ले, इस पावर प्ले का ज्यादा से ज्यादा बेहतरीन इस्तेमाल करना होगा शास्त्री नगर टीम को। फैसला लिया है कि अपने जो सलामी बल्लेबाज देवीदास और मोहन उनको बल्लेबाजी के लिए भेजा जाएगा और उसी निर्णय के तहत दोनों बल्लेबाज क्रीज पर अखाड़े में कदम रखते हुए अब देख सकते हो चुस्त दुरुस्त शतरक्षण कोरावले टीम की ओर से पिंक कलर की जर्सी में तैनात गोल मैदान पर, खाटेकर का गोल मैदान जिसे क्रिकेट का मक्का कहा जाता है। और इस क्रिकेट के मैदान पर महासंग्राम मचा है शास्त्री नगर और कोरावले टीम के बीच। दो महाबली तुल्य बल्ले टीम जिनके बीच घमासान युद्ध मचा है खाटेकर के गोल मैदान पर। 30 गेंदे 50 रन, पचास रनों का टारगेट जिसे चेस करना मुश्किल भी नहीं कहा जा सकता और आसान भी नहीं कहा जा सकता। 30 गेंदे 50 रन, विकेट को बचाकर विकेट को संभाल कर खेलना होगा शास्त्री नगर टीम के बल्लेबाजों को। टीम को कोई जोखिम लेने की जरूरत नहीं शास्त्री नगर टीम को। बीच बीच में बड़े शॉट्स लेती है तो भी शास्त्री नगर टीम इस मुकाबले पर अपनी शानदार जीत हासिल कर सकती है कोरावले टीम के विपक्ष। 30 गेंदे 50 रन, और यहां पर मोहन को पहले ओवर के लिए तलब किया है। कोरावले टीम के आक्रामक गेंदबाज मोहन यहां पर मैदान के बीच क्रीज पर पूर्वाभ्यास करते हुए अच्छा खासा तजुर्बा, अच्छा खासा अनुभव उनके पास गेंदबाजी का, और उस अनुभव का किस तरह लाभ देते अपनी टीम को ये देखना निर्णायक रहेगा। पिंक कलर की जर्सी में कोरावले टीम तैनात क्षेत्ररक्षण करने के लिए। पावर प्ले, पहला ओवर का पावर प्ले ज्यादा से ज्यादा इस्तेमाल करना होगा। और शतक की पहली गेंद के साथ तैयार मोहन, लंबा बॉलिंग रन अप, ऑफ स्टंप से बाहर गुजरती हुई गेंद, एक वाइड और लेग बाइज के जरिए और एक अतिरिक्त रन। खराब शुरुआत मानी जाएगी कोरावले टीम की। मोहन ऑफ स्टंप से बाहर गेंद, दिशा खराब, दशा खराब, और यहां पर पहला अतिरिक्त रन जुड़ता हुआ स्कोर कार्ड पर। समय से पहले खेल बैठे दूसरी गेंद पर, कोई संपर्क नहीं बल्ले और गेंद और बल्ले का। विकेट कीपर के दस्तानों में कैद होती हुई गेंद बिल्कुल निगाहें जमाए रखी थी, लेकिन कोई संपर्क नहीं, समय से पहले खेल बैठे।
और यहाँ पर खूबसूरत स्ट्रोक लगाए, बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद, शतरक्षक गेंद को फील्ड किया, एक रन लिया, दूसरे की मांग लेंगे नहीं। और यहाँ पर गेंद को अच्छा थ्रो करके पकड़ लिया, एक रन पर ही सीमित रहेंगे। एक रन के साथ स्कोर हुआ है शास्त्रीनगर टीम 3 बिना कोई विकेट के नुकसान पर। पहला ओवर इस समय प्रगति पथ पर। पहले ओवर की दूसरी गेंद, पहली वाइड गेंद साबित होते हुए अतिरिक्त रन लेग बाइस के जरिए और एक एक्स्ट्रा का रन। और यहाँ पर विकेट कीपर को छकाते हुए, लेकिन वहां पर फिर खिलाड़ी मौजूद था, शतरक्षक गेंद को फील्ड किया। निश्चित तौर पर शतरक्षण की तारीफ करना चाहूंगा जो 30 गज के दायरे में स्लिप पर खड़े, क्या चुस्त दुरुस्त शतरक्षण कर रहे, बिल्कुल भी किसी दबाव में नहीं आ रहे। यहाँ पर चौके को एक रन में, माफ कीजिएगा, कोई रन नहीं, चौके को बचाया। अच्छा शतरक्षण यहाँ पर दिखाई दे रहा है कोरावली टीम की ओर से। चुस्त दुरुस्त फील्डिंग, जितनी अच्छी बॉलिंग उतनी अच्छी बैटिंग का प्रदर्शन यहाँ पर होता हुआ। मोहन अच्छी लाइन पकड़ चुके गेंदबाजी की। शॉर्ट पिच गेंद, गेंद को निकाल दिया ऑफ साइड, कवर के ऊपर से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए दंदनाता हुआ गोली के रफ्तार से यहाँ पर चौकार। गोली के रफ्तार सा चौकार, कोई मौका नहीं था, किसी के पास नहीं था। और इस चौके के साथ स्कोर हुआ है शास्त्रीनगर टीम 7 बिना कोई विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पथ पर। ऑफ स्टंप से बाहर गेंद निश्चित तौर पर वाइड होगी और इसे वाइड करार दिया है। दूसरा अतिरिक्त रन, यहाँ पर अतिरिक्त रनों का आना शुरू हो चुका है शास्त्रीनगर टीम के लिए और ये निश्चित तौर पर मददगार साबित होंगे आगे चलकर शास्त्रीनगर टीम के लिए। पहला ओवर प्रगति पथ पर, मोहन के हाथ में गेंद, क्या किस तरह जाल बुनते शास्त्रीनगर टीम के खिलाफ, ये देखना निर्णायक रहेगा। फिर एक बार कवर के ऊपर से दंदनाता हुआ, फिर एक बार चौकार। के पक्ष में जाता हुआ और इस चौके के साथ स्कोर हुआ है 12। देविदास और मोहन सफल कामयाब जोड़ी शास्त्रीनगर टीम की क्रीज पर मौजूद। और ये दूसरा चौका निकलता हुआ यहाँ पर देविदास के बल्ले से, क्या खूबसूरत स्ट्रोक लगाया, शानदार करारा ताकतवर स्ट्रोक। और यहां पर एक खूबसूरत कैच पकड़ लिया है विकेट कीपर ने और जाना होगा वापस यहां पर देविदास को। नहीं कि विकेट कीपर ने बिल्कुल कट करके बाउंड्री लाइन की ओर भेजना चाहते थे गेंद को, लेकिन विकेट के पीछे विकेट कीपर मुस्तैद था, गेंद को आसानी से अपने पाले में लिया, अपने रडार में लेके दस्तानों में कैद किया। और ये पहला विकेट यहाँ पर कोरावली टीम को मिलता हुआ मोहन के ओवर में देविदास के रूप में। देविदास की अगर बल्लेबाजी का जिक्र करें तो 2 चौकार खूबसूरत स्ट्रोक लगाकर 8 रन जोड़ लिए। उसके बाद उन्होंने एक आसान सा कैच विकेट कीपर के दस्तानों में सौंप दिया और पहले विकेट का यहाँ पर पतन हुआ है शास्त्रीनगर टीम के देविदास के रूप में। उसके बाद कप्तान, उनकी मैनेजमेंट ने फैसला लिया है कि देविदास के बाद काशीनाथ को भेजा जाएगा बल्लेबाजी के लिए। काशीनाथ काफी कुछ दारोमदार, काफी कुछ जिम्मेदारी रहेगी काशीनाथ पर। गेम चेंजर माने जाते हैं शास्त्रीनगर टीम के काशीनाथ, आज उनको मौका मिला है बल्लेबाजी का और इस मौके को किस तरह अपने हक में तब्दील करते हैं काशीनाथ, ये देखना निर्णायक रहेगा शास्त्रीनगर टीम की ओर से। और यहाँ पर पहला ओवर समाप्त हो चुका है और इस पहले ओवर के समाप्ति के बाद कुल मिलाकर 12 रन जोड़े शास्त्रीनगर टीम ने, उसमें 2 वाइड और साथ में एक लेग बाइस के जरिए अतिरिक्त रन।
योगेश को दूसरे ओवर के लिए नियुक्त किया है कोरावले टीम ने। योगेश क्या कुछ किस तरह की रणनीति अपनाते इस बार? तेईस साल की उम्र योगेश, अच्छी खासी कदकाठी, सुतवा शरीर, तेज कुशाग्र बुद्धि। यहाँ पर शतरक्षण का मुआवजा लेते हुए यहाँ पर चारों ओर नजरें घुमा रहे। जाहिर है कि ऑफ स्टंप पर एक गेंद, विकेट कीपर के दास्तानों में कोई संपर्क नहीं, गेंद और बल्ले के बीच डॉट साबित होते हुए निर्धाव गेंद। कोई जोखिम नहीं लेना चाहते इस समय शास्त्रीनगर टीम के बल्लेबाज। और यहां पर मिड विकेट के ऊपर से जड़ा ये षटकार, पहला षटकार लगता हुआ शास्त्रीनगर टीम के बल्ले से। और इस 6 रन के साथ शास्त्रीनगर टीम का स्कोर हुआ है 18। एक विकेट के नुकसान पर योगेश का दूसरा ओवर इस समय प्रगति पथ पर। मैदान के अंदर उन्होंने मेहनत मशक्कत की है। योगेश के पास जाकर उनको समझाया है कि आगे चलकर उन्हें किस तरह की गेंदबाजी करनी है। और यहाँ पर कट करने की कोशिश थी, 1 रन लिया। निश्चित तौर पर अच्छा क्षेत्ररक्षण यहाँ पर माना जाएगा, ज्यादा की कोई गुंजाइश नहीं। हल्के से पुश भर दिया था गेंद को और बॉलर ने गेंद को फील्ड किया। 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाजों को। योगेश दूसरा ओवर इस समय प्रगति पथ पर, 3 गेंदें अभी तक फेंक चुके इस ओवर में। कुल मिलाकर 7 रन दिए योगेश ने। पहली गेंद डॉट, उसके बाद एक लंबा चौड़ा षटकार और उसके बाद और 1 रन, यानी कि कुल मिलाकर 7 रन 3 गेंदों में। चौथी गेंद के साथ तैयार योगेश। बिल्कुल अच्छी गेंद थी, सूझबूझ से भरी, लेकिन समय से पहले खेल बैठे। कोई संपर्क नहीं, तालमेल में गड़बड़, संपर्क में गड़बड़, डॉट साबित होते हुए। अगर योगेश के दूसरी गेंद का वो षटकार अगर नहीं लगता तो निश्चित तौर पर योगेश ने अच्छी गेंदबाजी की अपने स्पेल में। ऑफ स्टंप पर गेंद थी, उसको कट करके किनारा लेके गेंद जाती हुई बॉन्ड लाइन की ओर, और ये निश्चित तौर पर चौकार। निश्चित तौर पर अच्छी कोशिश की थी क्षेत्ररक्षकों ने गेंद को पकड़ने की, अपने पक्ष में लेने की, लेकिन उसमें पूरी तरह असफल रहे क्षेत्ररक्षक। और ये यहाँ पर चौकार लगता हुआ, और इस चौके के साथ किनारा लेकर जाती हुई गेंद, और इस चौकार के साथ स्कोर हुआ है 23। एक विकेट के नुकसान पर मोहन और काशीनाथ इस समय क्रीज पर मौजूद। फिर एक बार उसी लाइन में और उसी दिशा में गेंद की थी, कट करके किनारा लेकर गेंद को भेजना चाहते थे, लेकिन उसमें सफल नहीं हुए। अपना पहला महत्वपूर्ण विकेट उन्होंने गंवाया है देवीदास के रूप में, लेकिन उसके बाद जो काशीनाथ आए उन्होंने अच्छा कमबैक करके अपनी टीम को एक शानदार जीत की ओर अग्रसर किया है। इसके चलते 3 ओवर अभी भी बाकी है। और इसके चलते 18 गेंदों में 26 रनों की जरूरत शास्त्रीनगर टीम को। 12 गेंदों का खेल यहां पर समाप्त हो चुका है इस इनिंग में। निर्णायक मुकाबला कोरावले और शास्त्रीनगर टीम के बीच। मुरबाड की 2 दिग्गज टीमें, आज दोनों के बीच कांटे की टक्कर
खाटेगर के गोल मैदान पर क्रिकेट का मक्का जिसे कहा जाता है, वो ऐसा वो मैदान हर साल क्रिकेट प्रेमियों और दर्शकों के लिए खुशखबरी लाता है, ऐसा ये मैदान। और अगर विजय फैक्टर की अगर बात करें तो 60% ये मुकाबला शासनगर टीम के पक्ष में जाता हुआ दिख रहा है, क्योंकि अभी तक उन्होंने अपना सिर्फ एक ही पहला ही विकेट, और यहाँ पर स्पिन होते हुए गेंद विकेट कीपर को छकाते हुए बाउंड्री लाइन की ओर, और निश्चित तौर पर 4 रन मिलेंगे। खराब शतरक्षण। प्रकाश की पहली गेंद और खूबसूरत तरीके से कट करके विकेट कीपर को छक्का हुए चौकार लगाए। उठाकर खेलने की कोशिश थी लेकिन उसमें पूरी तरह असफल, एक ही रन पर संतुष्ट रहेंगे। स्ट्राइक यहाँ पर रोटेट होती हुई। शतरक्षण में सुधार की जरूरत इस समय कोरावले टीम को। दबाव में इस समय कोरावले टीम, आप देख सकते हो निराशा उनके चेहरे पर साफ झलक रही है, क्योंकि समीकरण जो कुछ देर पहले जो समीकरण शासनगर के लिए थोड़ा सा कठिन, थोड़ा सा मुश्किल था, वो अब यहाँ पर आसान होता हुआ। और इस समय स्कोर हुआ है 29, हमारे जो स्कोरर है। और यहाँ पर खूबसूरत तरीके से हुक किया है, 1 बाउंस चौका। धन्यवाद डीजे। प्रकाश के शतक की तीसरी गेंद स्क्वायर लेग के ऊपर से 1 बाउंस चौका, और इस चौके के साथ स्कोर हुआ है 33, एक विकेट के नुकसान पर। शासनगर टीम की मैं इसलिए भी तारीफ करना चाहूंगा, अभी तक अपने विकेट पर ज्यादा सिर्फ एक ही विकेट गंवाया उन्होंने। और यहाँ पर स्पिन होती हुई गेंद निश्चित तौर पर फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद और बिल्कुल कैचिंग पोजीशन में थे, और एक आसान सा झेल, आसान सा कैच यहाँ पर। ऑफ स्टंप पर स्पिन होती हुई गेंद, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद था, उन्होंने कैच बिल्कुल कैचिंग पोजीशन में थे, कैच लपक लिया। और दूसरा हदरा यहाँ पर लगता हुआ शासनगर टीम को मोहन के रूप में। और इसके बाद अक्षय गए क्रीज पर बल्लेबाजी के लिए, काफी कुछ दारोमदार रहेगा उन पर। यह मुकाबला निर्णायक है, जीतना होगा। अगर जीतते तो अगले पड़ाव में प्रवेश करेगी शासनगर टीम, और अगर इस मुकाबले को अगर हार जाती है शासनगर टीम तो घर वापसी करनी होगी। बिल्कुल दोनों टीमों के लिए निर्णायक मुकाबला, शासनगर बनाम कोरावला। और यहाँ पर स्ट्रेट ड्राइव, खिलाड़ी मौजूद, दूसरा यहाँ पर शानदार कैच लपक लिया है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद था, बिल्कुल बाउंड्री लाइन के नजदीक कैचिंग पोजीशन में था, और निश्चित तौर पर कैच भी लपक लिया। तीसरा हदरा लगता हुआ यहाँ पर काशीनाथ के रूप में। और मैं आपको बताना चाहूंगा कि शासनगर टीम की जो बल्लेबाजी की जो रीड थी वो अब यहाँ पर पूरी तरह टूट चुकी है। अपने महत्वपूर्ण 3 बल्लेबाज को डगआउट में पहुंचा दिया है कोरावले टीम के गेंदबाजों ने, और इसके बाद किसी तरह मध्यम क्रम के बल्लेबाज इस पारी को संवारने की कोशिश करेंगे। स्पिन होती हुई गेंद ऑफ स्टंप पर विकेटकीपर के सुरक्षित हाथों में, कोई रन नहीं।
टीम के दृष्टिकोण से इस 12 गेंदों में क्या कुछ करते हैं शास्त्रीनगर टीम के बल्लेबाज, ये देखना निर्णायक रहेगा। और क्रिकेट के मैदान से खबर यह है कि कोरालो टीम ने फिर एक बार मोहन को तलब किया है गेंदबाजी के लिए। मोहन, उन्होंने अपना पहला ओवर फेंका था इस इनिंग में और इस 6 गेंदों में कुल मिलाकर 12 रन दिए थे, हालांकि एक विकेट भी उन्होंने चटकाया था। उस मोहन को, आक्रामक गेंदबाज को फिर एक बार तलब किया है कोरालो टीम ने। कोरालो टीम की मैं तारीफ इसलिए भी करना चाहूंगा उनके मैनेजमेंट की, वो क्योंकि वो हर काबिल खिलाड़ी पर भरोसा करते हैं और उसी भरोसे के तहत उन्होंने फिर एक बार मोहन को तलब किया है। मोहन क्या कुछ करते हैं अपने इस स्पेल के दूसरे ओवर में, देखना निर्णायक रहेगा। दो दिग्गज टीमें एक दूसरे के सामने आमने सामने है। आप देख सकते हो मोहन गेंदबाज क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव कर रहे हैं, फील्डर्स को इधर से उधर भेज रहे, अदला बदली कर रहे। निश्चित तौर पर एक रणनीति बनाने की कोशिश रहेगी मोहन की, विकेट को चटकाने की कोशिश रहेगी मोहन की। मोहन के शतक की पहली गेंद फुल टॉस गेंद थी, उसको खेला स्क्वायर लेग पॉइंट के ऊपर से बॉन्ड लाइन पर गेंद, वहां पर क्षेत्ररक्षक मौजूद था, गेंद को फील्ड किया। मोहन की इस पहली गेंद पर 2 रन के साथ स्कोर हुआ है 35। 3 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पथ पर, चौथे ओवर की पहली गेंद 2 रन, इसके चलते चौथे ओवर की 5 गेंदें आना बाकी, कोटे में शेष मोहन के। मिड विकेट को छकाती हुई गेंद बॉन्ड लाइन से कुछ फुट आगे आकर उसको फील्ड किया, एक ही रन मिलेगा, ज्यादा की कोई गुंजाइश नहीं। अगर जितना है मुकाबला तो हालात से क्या घबराना, अगर जितना है मुकाबला तो हालात से क्या घबराना, जंग के मैदान में लश्कर नहीं देखे जाते। मोहन के शटक की अगली गेंद रिवर्स स्वीप लेने की कोशिश पूरी तरह नाकाम, विकेट कीपर के दस्तानों में संपर्क में गड़बड़, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। मोहन बिल्कुल आत्मविश्वास से लबरेज, आत्मविश्वास से भरपूर दिख रहे मैदान पर, काफी कुछ दारोमदार रहता है इस गेंदबाज पर। जब तक ये इनके हाथ में गेंद है विजय की संभावनाएं बरकरार है कोरावली टीम की। अपनी जादुई करिश्माई से गेंदबाजी करते हुए मोहन, और हवा में लहराती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए खिलाड़ी बनेंगे दर्शक। तारामंडल दिखा दिया था अक्षय ने, और गेंद बॉन्ड लाइन से बाहर 6 रनों के लिए। इस 6 रन के साथ स्कोर हुआ है 42। 3 विकेट के नुकसान पर अक्षय और दर्शन इस समय क्रीज पर मौजूद। मध्यम क्रम के बल्लेबाज, अच्छा खासा तजुर्बा, अच्छा खासा अनुभव बल्लेबाजी का उनके पास। और यहां पर एक आधे अधूरे मन से अपील की थी, लेकिन अंपायर पर उसका कोई प्रभाव नहीं। मोहन इसके बाद आखिरी गेंद डालेंगे अपने स्पेल के दूसरे ओवर की। 5 गेंदें कुल मिलाकर फेंक चुके हैं और 9 रन दिए उन्होंने। अपने चौथा ओवर इस समय प्रगति पथ पर, चौथे ओवर की आखिरी गेंद, लंबा बॉलिंग रन अब, और लेग बाइज के जरिए 1 रन यहां पर पूरा होता हुआ, आंखों आंखों में इशारा किया और 1 रन चुरा लिया। 1 रन के साथ स्कोर उछलता हुआ 43।
आखिरी ओवर इस इनिंग में फेंका जाएगा। 6 गेंदों में 7 रनों की जरूरत है। निश्चित तौर पर शास्त्रीनगर टीम ने अपना शिकंजा कोरावले टीम के ऊपर कसा है और उस फंदे में कसती हुई फंसती हुई यहां पर कोरावले टीम। 6 गेंदे 7 रन। विजय फैक्टर की अगर बात करें तो 90% से मुकाबला शास्त्रनगर टीम के पक्ष में जाता हुआ, क्योंकि मैदान से कुछ ऐसे ही संकेत मिल रहे हैं, मैदान से कुछ ऐसी ही खबरें मिल रही है और हमारे जो स्कोरर है वो भी हमें बार बार बता रहे हैं कि कितनी गेंदें बाकी है, कितने रन बाकी है और यह मुकाबला शास्त्रनगर टीम ने अपने पक्ष में लिया है, ऐसे कुछ संकेत है। लेकिन मैं फिर भी कहना चाहूँगा, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, इस महान अनिश्चितताओं के खेल में कुछ भी कहना संभव नहीं है। लेकिन जो समीकरण कुछ देर पहले थोड़ा सा मुश्किल लग रहा था वो अब यहाँ पर शास्त्रनगर के लिए आसान होता हुआ। 6 गेंदों में इसके चलते 7 रनों की जरूरत। अगर इस समय दबाव किसी टीम पर है तो वो कोरावले टीम पर है। आप देख सकते हो उनके शतरक्षों फील्डर्स की अदला बदली हो रही है, निश्चित तौर पर दबाव में है और यहाँ पर पुल करने की कोशिश, हवा में लहराती हुई गेंद, निश्चित तौर पर यह गेंद 6 रन देकर जाएगी। और मैंने उस्मान पटेल गेंद थी, रिवर्स स्वीप लेने की कोशिश थी लेकिन उसमें पूरी तरह असफल रहे। अगर इस गेंद को छोड़ देते तो निश्चित तौर पर एक अतिरिक्त रन उनके पक्ष में जुड़ता और ये रन निश्चित तौर पर उन्हें विजय और यहाँ पर कोरावले टीम की अप्रत्याशित हार हुई है शास्त्रीनगर टीम के खिलाफ। शास्त्रीनगर टीम ने क्या जबरदस्त धुआंधार बल्लेबाजी की और इस मुकाबले को अपने बाजुओं में लिया। उनके बल्लेबाजों की, उनके रणनीतिकार की तारीफ करना चाहूंगा मैं। बिल्कुल भी किसी जाल में नहीं आए, किसी ट्रैप में नहीं फंसे और 50 रनों का एक जो लक्ष्य रखा था कोरावले टीम ने उसे आसानी से चेस किया। 3 गेंदें शेष रख